कोणत्या मोबाईलमध्ये शूटिंग केलं तरी चालेल आणि ह्याच्यावरती काही नावाने सांग. तुम्हाला ड्रेस लागेल? ड्रेस लागेल का नको ना? तिथूनच हे करून देते ना सेपरेट. हां चालेल. तोपर्यंत बोलता बोलता लागलं खाली ना खाली असेल ते काढून टाका. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित माझे बालमित्र आणि भगिनींनो, आज 8 मार्च दिवस आहे. शूटिंग करायला की नाही? माझ्या मोबाईलमध्ये भरपूर मेमरी आहे. माझं नाव वैदेही सावंत आणि मी देवरूखमध्ये असते. आपले नवीन निवडून आलेले सरपंच आणि 15 तालुका आम्ही पंचायत समिती सदस्यांना पण ट्रेनिंग दिलेलं आहे. आपल्या जिल्ह्यातले सगळे पंचायत समिती सदस्य. तर त्या शेजारी आता मी मला ऐकलं की पंचायत समिती सदस्य आहेत. तर मला फार आनंद झाला की अशा कार्यक्रमामध्ये एक पंचायत समिती, म्हणजे मी इतक्या कार्यक्रमावर बघते पण पंचायत समिती सदस्य असे कधीच दिसले नाहीत मला. तर तुम्ही आलात ते मला एकदम छान वाटलं. आमच्या इथं शांताईला आमचं ट्रेनिंग झालं होतं गुहागरला, तेव्हा मी आले होते. आपले जिल्हा परिषद सदस्यांचं ट्रेनिंग होतं. आपल्या जिल्ह्यातले सगळे जिल्हा परिषद सदस्य तिथे आलेले होते. विक्रांत जाधव सर होते. तर ते येताना मला आठवण आली. सर सांगत होते मला की इकडून म्हणजे नेमका गाव मला अजून पण नेमका कुठं म्हणजे इकडून रत्नागिरी पण जवळ आहे, इकडून असं मी सांगत होते. तर म्हणजे नेमकं ह्या गाव आहे कुठे. तर तुमच्या गावामध्ये येताना म्हणजे मला एकदम देशाचं दर्शन घडल्यासारखं झालं. म्हणजे मी सरांना सांगत होते की 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्य आपल्याला झालेली आहे, पण मग आपण आपला देश कुठे आहे आणि कसा आहे. आणि 8 मार्च हा दिवस जागतिक पातळीवरती जगामध्ये सगळ्या महिला आता सगळ्या या दिवसाला साजऱ्या करतात. पण एकाच वेळेला सगळीकडे 8 मार्चला जर कार्यक्रम झाले तर बरेच कार्यक्रम घेता येत नाही. म्हणून आता 8 मार्च पासून संपूर्ण महिना आता इथून पुढे कार्यक्रम चालूच असणार आहे. बरोबर की नाही. तर 9 तारखेला 10 तारखेला 11ला असे सगळीकडे 8 मार्च जरी म्हटलं तरी सुद्धा हा महिला दिवस हा सगळीकडे साजरा होत राहणार आहे या महिनाभरापर्यंत. मग 8 मार्चचं महत्व काय. आता मॅडमनी सांगितलं आपल्याला काही महिलांचे प्रश्न होते, महिलांच्या काही अडचणी होत्या आणि त्या सगळ्या मिळून एकत्र आल्या आणि त्याच्यावर बोलल्या. सगळ्यांचं लक्ष आहे माझ्याकडे. कितीही कोणीही आलं गेलं तरी माझ्याकडेच बघायचंय. तर त्यावेळेला काही महिला अशा एकत्र आल्या. तर थोड्या आल्या का, पहिल्या गावातल्या आल्या, पहिल्या वाडीतल्या एकत्र आल्या, बरोबर. मग गावातल्या आल्या, मग तालुक्यातल्या, मग जिल्ह्यातल्या, असं करत सगळ्या देशातल्या महिला एकत्र आल्या आणि सगळ्या देशातल्या महिलांनी आवाज उठवला की आम्ही पण एक माणूस आहोत आणि आम्हाला मतदानाचा अधिकार असला पाहिजे. तेव्हा सगळ्यांनी आवाज उठवला. तेव्हा त्यांना सगळ्या देशाचं, सगळ्या लोकांचं, सगळ्या पुरुषांचं, सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं की एवढ्या बायका ओरडून बोलतायत. तर त्यांना काहीतरी त्यावेळेला दिवसभर काम करून, म्हणजे त्यांना कामाचे तास सुद्धा खूप होते. काम करून, घरातलं काम करून, त्यांना बाहेरचं काम करून इतके त्यांना ते हाल व्हायला लागले, खूप त्रास व्हायला लागला. आणि जेव्हा खूप त्रास व्हायला लागला तेव्हा बायका बोलायला लागला की हे तर आता भयंकर, म्हणजे सहनच होत नाही. काय झाले का तुमचं, झालं असलं तर मी बोलते. मग तर आपल्याला जेव्हा खूप त्रास होतो तेव्हा आपण महिला काय करतो, बोलायला लागतो. आणि महिलांनी असा इतिहास आपल्याकडे, अशी परंपरा निर्माण करून दिली, असा इतिहास आपला सांगतो आपल्याला की जेव्हा सगळ्या महिला एकत्र येतील ना तेव्हा त्यांच्या सगळ्या अडचणी सुटल्या पाहिजेत. सुटलेल्या आहेत म्हणून तर 8 मार्च आहे ना, बरोबर की. मग त्याचा संबंध आज काय आपल्याला त्रास आहे का, आहे का आज काही त्रास, काही नाही आहे. आज आपल्याला काही त्रास आहे की नाहीये.
नाही. आज आमचं सगळं कसं व्यवस्थित चाललेलं आहे. आम्हाला कसल्याच प्रकारचा त्रास नाही. आमच्या विहिरी ज्या आहेत त्याला भरपूर पाणी आहे. 12 महिने भरपूर पाणी असतं. तुडुंब भरलेल्या विहिरी असतात, बरोबर. आणि गारवा असतो. आपल्या निसर्गामध्ये खूप गारवा आहे. आमच्या पुढच्या पिढीसाठी आम्ही चांगला निसर्ग ठेवलेला आहे, बरोबर. पुढच्या पिढीला आपण निसर्ग कसा ठेवलाय? गारवा आहे. AC लावायला लागत नाही, फॅन लावायला लागत नाही, असा गारवा आहे. आणि रस्ते कसे आहेत? अप्रतिम. किती कौतुक करावं. त्यामुळे आम्हाला कसलाच त्रास नाही. सगळं कसं छान आणि आलबेल चाललेलं आहे, बरोबर ना. पण तुम्ही इथे बोलत नाहीये. म्हणजे कसं, त्या वेळेला इंग्रजांचं आपल्यावर राज्य होतं. त्याच्या गुलामगिरीमध्ये आपण होतो. पण लोकांना माहीतच नव्हतं की याला गुलामगिरीमध्ये आपण आहोत आणि आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे. असं ते काही लोकांना, म्हणजे नंतर चळवळ शहाण्या लोकांनी जेव्हा सगळं सांगितलं की नाही नाही हे असं नसतं, आपण वंदे मातरम पण म्हणू शकत नाही, तर हे काय बरोबर नाही. लक्षात येते का? माझ्याकडे बघायचं आहे, सगळ्यांची नजर माझ्याकडे. म्हणजे आपल्यालाच माहित नव्हतं त्यावेळेला की आपण गुलामगिरीत जीवन जगतोय आणि हे बरोबर नाही. कारण सगळ्यांना वाटत होतं की काय त्रास आहे का? काही नाही, हे असंच असतं. इंग्रज यायचे असतात, ते लूटमार करतात, नाही का. ते आपल्या घरातलं धान्य पळवून नेतात, आपल्याला हाल करतात. इंग्रज राहतो मस्त बंगल्यामध्ये, आमची माणसं भारतीय, त्यांचं भारत असून ती झोपडीमध्ये. तर ते कसं असतं, काय नाही. त्यांना असं विचारलं ना, काय प्रॉब्लेम आहे का? नाही, सगळं छान आहे. तसं आपलं झालंय. म्हणजे आपल्याला अजून प्रश्नच सापडलेले नाहीये, तर उत्तर कधी आपण शोधणार? आता तुमचा रस्ता येताना बघितला मी, सगळा भारत दिसला त्याच्यामध्ये मला, देश. तरी तुम्ही म्हणता काय नाही, आमचं सगळं व्यवस्थित आहे, प्रश्नच नाही काही. मग प्रश्नच नाही कळले. त्यावेळेला त्या महिलांना प्रश्न जाणवले आणि मग त्याच्यावर त्यांनी सगळ्यांनी मिळून बोलले आणि म्हणून प्रश्न सुटला. म्हणून तुम्ही आणि आम्ही आता मतदानाचा अधिकार बजावायला जातो, मतदान करायला जातो, माहिती का. मग तसे तुम्हाला त्याची जाणीव पाहिजे ना की आज तापमान वाढ हा जागतिक समस्या झाली. तुमचं माझं बालपण जे होतं तेव्हा असे फॅन काय फार नव्हते, निसर्गाचाच वारा असायचा, बरोबर ना. मग आता आपण भविष्यातल्या या पिढीला काय ठेवलंय, कसं वातावरण ठेवलंय. कधी पण पाऊस पडतो. अजून हिवाळा संपला नाही तर उन्हाळा सुरू झाल्यासारखं मेची आता आठवण येते. मग हे प्रश्न नाहीये? हे प्रश्न आहेत की नाही? बघा, मुलांना कळते, आमच्या बायकांना अजून कळलेलं नाही. त्यामध्ये काय नाही, सगळे व्यवस्थित आहे. मग मी कशाला आलेली आहे? डोळस होऊन बघा, त्यावर बोलायला शिका, एकत्र या. आता 8 मार्चच्या वेळेला महिलांनी काय केलं? पहिला प्रश्न पकडले की हे नाही, स्वाभिमान नाही, आम्हाला मतदानाचा अधिकार पाहिजे. आम्हाला का नाही? आम्ही पण माणूस आहोत इथले. आम्हाला सुद्धा तास जे आहेत कामाचे ते नेमकेच असले पाहिजेत. एवढे दिवस रात्र आम्ही कष्ट करू शकत नाही. आम्ही मशीन नाही, आम्ही माणसं आहोत. मग पहिला आपल्याला माणसासारखं जगता येतं का? आपण माणूस म्हणून उत्तम जीवन जगतोय का? आणि मग जर जगताना आपल्याला अडचणी येत असतील तर आपल्याला बोलायला पाहिजे. आपल्याला त्यावरती अजून तुम्हाला प्रश्नच गवसले नाहीत म्हणून मला प्रश्न दाखवायला लागले, बरोबर की नाही. आता ज्यांनी फुलं घेतली ते सगळे मी इथून टाळ्या वाजवत होते, मी मस्त बघत पण होते. यांच्यावरती जास्त जबाबदारी आहे. तुमच्यावर तर आहेच, पण जास्त जबाबदारी फुलं घेतली त्यांनी, त्यांच्यावरती जास्त जबाबदारी आहे. कारण हे सगळे प्रश्न, रस्त्यांवरचे खड्डे, आपले रस्ते चांगले झाले पाहिजे. तुमच्यापर्यंत यायला मला इतका वेळ का झाला? तुमच्याकडे रस्ता तुमच्या इथला बरोबर नव्हता, पण सोर्सेस, ऍक्सेस म्हणजे गाड्या लिमिटेड गाड्या आहेत एसटीच्या. मी म्हटलं मला एकदा आले तर मला एवढा त्रास होतोय, तुम्ही नेहमीच जाऊन येऊन करता, तुम्हाला एसट्या किती आहेत बाहेर. आता तू मुलांनी इतकं छान, इतकं अप्रतिम गाणं म्हटलं तर मी पहिल्यांदाच ऐकायला, म्हणजे मला फारच छान वाटलं. कुणी शिकवलं त्यांना? कुठल्या मॅडम? अरे वा, यांच्यासाठी आणि मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या द्या.
स्पर्धेला वगैरे? तर ना प्रतिम, गाणं पण शिकवणाऱ्या पण छान, म्हणणारे पण छान. म्हणजे तुम्ही स्पर्धेला म्हणजे पुढे पुढे जाऊ शकता. इतकं सुंदर सगळ्यांनी तुम्ही गाणं छानच म्हटलं, मला फार आवडलं. म्हणजे इतकं सगळं इथे पोटेन्शियल असताना सुद्धा आपल्याला जर मुलांना लांब न्यायचं स्पर्धेला जर म्हटलं तर कुठून सुरुवात होते? गाडी. आता येताना मला काय अडचण आल्या, गाडी आहे, दुसरं काय नाही. मी किती फिरून आले, ते मी गुगलला बघितलं, म्हणजे मी गोल कुठून तरी फिरून आलेली आहे इकडे है ना. संगमेश्वर पासून मधून जो रस्ता आहे तिथून गाड्याच नाही आहेत. म्हणजे गाड्यांचं प्रमाण वाढलं पाहिजे. आपल्या एसट्या कशा आहेत? सुंदर. इकडच्या बायका आमच्या काय म्हणतील ना, तुमचा मला अनुभव लक्षात राहणार आहे. छान आहे आमच्याकडे सगळं. गाड्या कशा आहेत? जुन्या कशा गाड्या बरं ना. हा, पण त्या पण किती आहेत? 1-2. म्हणजे तुमच्याकडे प्रगतीचा, विकासाचा जो महत्वाचा दळणवळणाचा जो भाग आहे, गाड्या आहेत, त्या जास्त जर योग्य असतील तर आपल्याला विकासाला गती मिळते. नाहीतर विकास तिथे, तुमचा वेळ तिथे खूप जाणार. आणि प्रत्येकाचा वेळ हा मौल्यवान आहे आणि तो वाचला पाहिजे. हे तुम्हाला मी प्रश्न सांगते. तुमच्या इथे तापमान वाढलं, कधीही पाऊस पडायला लागला, निसर्ग पहिला होता तसा राहिला नाही. म्हणजे आपण लहान होतो तेव्हा 7 जूनला पाऊस म्हणजे 7 जूनला सुरू व्हायचा. आणि पाऊस पडल्यावर ना आम्ही ओळखायचो की आज 7 जून असणार. रिमझिम पाऊस 7 जूनलाच पडणार. माझ्या लहानपणीचं मी तुम्हाला सांग की आम्ही आज पाऊस पडायला लागला, हा आज 7 जून आहे. इतका तो टायमावर असायचा. आणि आता कधीही पाऊस पडतो. गरमा केवढा वाढला, एवढा गरमा पण त्यावेळेला नव्हता. मग या 75 वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या आपण काय केलं आणि महिलांनी काय केलं? बेनी बुद्रुकला मी गेले होते, लांज्याच्या अशाच महिला होत्या. त्यांना मी सांगितलं की आपण आया गप्प राहिलो, अशा बघत राहिलो, आपल्या मुलांचं, पुढच्या पिढीचं जे नुकसान, हे सगळं आपण निसर्गाचं नुकसान केलं. म्हणजे पुढच्या पिढीला आपण फक्त सिमेंट आणि प्लॅस्टिकचा कचरा, मोबाईलचा कचरा ठेवला आणि आपण सगळ्यांना काय करत राहिलो? बघत राहिलो कसं होतंय छान नुकसान. तर आपल्याला बोलायला पाहिजे. या सगळ्यावरती आपल्याला बोलायला सुरुवात केली पाहिजे. बरं, नुसतं बोलायचं का? आम्ही कशावर बोलतो माहिती का? नवीन एखादी सून आली आणि तिनं गाऊन घातला किंवा काय जीन्स घातली, काय टॉप घातला, काय जरा वेगळं घातलं, त्याच्यावर आम्ही किती बोलतो. तिला हैराण करतो तिथे जगणं, है ना. तर तिला सामावून घेत नाही, सांभाळून घेत नाही का. पूर्वी नऊवारी बाई नेसायची साडी आणि नंतर सहावारीवाल्या आल्या. मग ती नऊवारीवाली सहावारीवालीला नावं ठेवायला लागली. मग सहावारीवाली त्याच्यानंतरची पिढी आली पंजाबी ड्रेस. मग काय झालं? नऊवारीवाले आणि सहावारीवाले मिळून तिला बोलायला लागल्या. हे असं नुसतं आपण तिथं बोलतो, नको तिथे आपण खूप बोलतो. आणि बोलायचं तिथं अजिबात बोलत. जी नवीन सून येणार आहे ती कुठून तरी दुसऱ्या कल्चरमधनं आलेली आहे, संस्कारातनं आलेली आहे. तिला आपलंसं करणं, तिला सांभाळून गेलं. आपण कासोटा घातला म्हणून ती नाही कासोटा घालणार. जग बदलत आहे तर आपण पण बदललं पाहिजे आणि त्याच्यासाठी तिला स्वीकारलं पाहिजे आणि त्याच्यावरती तिला बोलणं, टोमणे मारणं बंद केलं पाहिजे. पण आपली एनर्जी कोणाची सून, कोणाची सासू कशी भांडते, कोणाच्या घरात काय चाललंय, कोण पळाली, याच्यावरतीच आपण जास्त एनर्जी वाया घालवतो. एनर्जी कुठं वाया घालवायला पाहिजे? रस्ता इतका भयंकर आहे, यामध्ये जर गाडी एखाद्याची स्लिप झाली, आमचं मूल सायकल चालवत आहे तर ते घसरून पडू शकतं. मग ह्याच्यावरती मार्ग काय काढायचे यासाठी बोललं पाहिजे. सुनांसाठी बोलू नका. जे नवीन येणार आहेत, जे तरुण मुलं आहेत, जी तरुण मुली तुमच्या गावात येणार आहेत, त्यांना कसं सांभाळता येईल, त्यांना कसं पुढे नेता येईल. जा तुम्ही पुढे, जा तुम्ही घराच्या बाहेर. मला तर एक सून अशी भेटली, एवढा छान कार्यक्रम, पण ती आलेलीच नव्हती त्या कार्यक्रमाला. प्रशिक्षणाचा कार्यक्रम होता. तर म्हटलं का नाही आला त्या दिवशी? इतका छान कार्यक्रम होता. मग त्या घरातल्यानी पाठवायला पाहिजे. सासू आली होती. अहो म्हटलं सासू येऊन काय करायचं आहे? ती काय करणार आता? ती काय आपण लाटणार आहे? तिचं वय झालेलं. सासूने पाठवायला हवंय ना, हे करायचं ते करायचं, सगळं घरातलं काम करायचं आणि तिला तू येऊ नको म्हणून सासूने सांगितलेलं होतं. मग सुनांना अशा प्रशिक्षणाला काही जर चांगला कार्यक्रम असेल तर तू बाहेर जा, मी हाय घरात.
असं म्हणायला पाहिजे. तो उलट तिला म्हणजे तिची प्रगती तिथे थांबली. जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही, चार गोष्टी बघत नाही, वेगळं काही ऐकत नाही, तोपर्यंत आपण शाणे होणार नाही. आणि जी शाणी आई होत नाही, जिच्या हाती काय आहे पुढचं, आहेत ना सगळे इथे, का नुसतं बघताय माझ्याकडे मन गेलं तिसरीकडे? आहे ना तुम्ही सगळ्या? मग जिच्या हाती हा पाळणा पाळणा तिथे पुढचं काहीच ऐकायला येत नाही मला. पाळणी हा जिच्या हाती ती जगाला. तुम्हीच काय ते बोला, आम्ही ऐकतोय ना. आणि मी मगापासून काय सांगते, बोलायला पाहिजे, बोलायला शिका. तुम्ही प्रश्न तुम्ही अशाच बघत राहिलात म्हणून हे सगळं झालेलं आहे. कोणाला दोष देण्याची गरज नाही. तुम्ही कधीच एकत्र आला नाही, तुम्ही ग्रामसभेला आला नाही, तुम्ही तुमच्या गरजा मांडल्या नाही, तुम्ही महिला सभा घेतल्या नाही, म्हणून तुमच्या गरजा कागदावर आल्या नाही आणि म्हणून तुमची ही अवस्था झालेली आहे. याला कोणी दोषी नाही. पहिली गोष्ट तुम्ही शिकायला पाहिजे, तुम्ही बोलायला. पहिला तुम्हाला तुमच्या प्रश्नांची जाणीव असायला पाहिजे की आमच्या गावात हे प्रश्न आहेत आणि आता मी त्याच्यासाठी कंबर कसून उभी राहणार आहे. कोणासाठी? पुढच्या पिढीसाठी. जो त्रास आपल्याला झाला, ज्या खड्ड्यातल्या रस्त्यातनं आपण गेलो, त्या मुलांना नाही झाला पाहिजे. मी तुम्हाला ते एक उदाहरण देते फक्त. 75 वर्षामध्ये गावाचा खरा विकास म्हणून पंचायत समिती सदस्य, शामराव पेजे सभागृह रत्नागिरीचं, तिथं पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषदचे सगळे अधिकारी यांना प्रशिक्षण देत होते आणि माझा विषय होता विकासाचा खरा अर्थ. हा मी त्यांना शिकवत होते. आणि आता सगळं काय चाललेलं आहे, जवळजवळ 50 ते 60 हजारहून अधिक लोकांना प्रशिक्षण दिलं मी. अख्ख्या कोकणातले तलासरी, मोखाडा, पेन, पनवेल, रायगड त्या सगळ्या सरपंचांना प्रशिक्षण दिले. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले सगळे जिल्हा परिषद सदस्य, BDO, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, सरपंच, केंद्र प्रमुख, या सगळ्या एका गावातली 10 माणसं, त्याला घनस्तरीय प्रशिक्षण म्हणतात. यांना पण ट्रेनिंग दिलं, खूप ट्रेनिंग दिलं. आणि आता मी ट्रेनिंग थोडंसं थांबवलं आणि चक्रभेदी सोशल फाउंडेशन संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून आमचं काम आम्ही सुरू केलं. कारण आम्ही आता असं म्हणत नाही हे करा वगैरे, तर आम्ही करायलाच ते घेतलं. म्हणून मी जे मी शिकवलं सरपंचांना, तुमच्या वेळणेश्वरचे सरपंच जे आहेत ना, ते माझ्या वर्गात होते. ते पण चांगलं काम करतात. आपेटगावचे सरपंच, सरांशी येताना मला त्यांच्याविषयी आठवण निघाली म्हणून ती नावं आली. ह्या सगळे सरपंच आपल्या गावामध्ये चांगलं काम करतात. परंतु आपल्याला जोपर्यंत विकासाचा खरा अर्थ कळत नाही, तोपर्यंत आपण विकासाच्या दिशेला, आता हल्ली विकास म्हणजे काय, सगळ्यांचं लक्ष आहे, कशाला म्हणायचं विकास? सांगा बघू, तुम्हाला काय वाटतं? पहिला धडा बोलायचं आहे. कशाला म्हणायचं विकास? तुमची उत्तर फार महत्वाची असते. तुम्हाला जे दिसतं ते तुम्ही बोलाल आणि ते महत्वाचं आहे. तुम्ही जे प्रश्न मांडाल ते महत्वाचे आहे, कारण ते मलाही माहित नसतील. बरोबर की नाही? विकास कशाला म्हणतात? हा, सांगा कोणीतरी मला. छान. गावागावामध्ये योजना राबतील तेव्हा त्याला आपण विकास म्हणूया. छान. अजून हा, विकास म्हणजे विकास 2 पद्धतीचा असतो. एक वैयक्तिक विकास आणि एक सामाजिक विकास. वैयक्तिक विकास म्हणजे मनुष्याच्या ज्या काही गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्यामध्ये तो स्वयंपूर्ण असला पाहिजे. जसं की स्वयंपूर्ण विकास मनुष्याचा झाला पाहिजे, सामाजिक, बौद्धिक, भावनिक, त्याचप्रमाणे क्रियात्मक. त्याचप्रमाणे सामाजिक विकास, विकासाची दुसरी बाजू आहे. असं म्हणलं जातं की वैयक्तिक विकास आणि सामाजिक विकास ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आता सामाजिक विकास म्हणजे शिक्षण,
त्याच्यानंतर आरोग्याचे प्रश्न, त्याच्यानंतर व्यक्तीच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्याबरोबर त्याच्या ज्या काही समाजाला धरून असणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करणं म्हणजे सामाजिक विकास होय. धन्यवाद. छान असं तुम्ही बोलणं अपेक्षित आहे. आज दिवस काय आहे? महिला दिन आहे ना. जसं सरांनी इतकं छान सांगितलं तसं तुमच्यापैकी एवढं नको, ते मॅडमने पण ताईंनी पण चांगलं सांगितलं की योजना, शासकीय योजना. अजून तुम्हाला काय वाटतं? कशाला म्हणायचं विकास? हा, तुम्हाला काय वाटतं तरी मुलांना? विकास, विकास नावाचं कोण नाही ना, तो उभा राहील मीच विकास. मलाच म्हणायचं विकास. काय म्हणायचं, कशाला म्हणायचं विकास? प्रगती. तुम्हाला काय वाटतं महिलांना? मॅडम आजच्या घडीला आहे ना, आरोग्यविषयक सुविधा, दळणवळणाच्या सुविधा आणि शैक्षणिक सुविधा ह्या पूर्णपणे त्या गावाला मिळणे गरजेचं आहे. बाकीची त्याची व्याख्या किंवा भरपूर आहे बोलण्याचं. ह्या 3 बाबी तरी अत्यावश्यक. बरोबर आहे. तुम्ही सांगा मला, महिलांनी आज महिलांनी बोललं पाहिजे. सरांनी तुमच्या वतीने उत्तरं दिलेली आहे. तुम्ही सांगा. विकास म्हणजे आता आपल्या सरांनी सांगितलं तो वैयक्तिक विकास म्हणजे आपला स्वतःचा आरोग्य, आपलं शिक्षण, शिवाय आपल्या सामाजिक विकास म्हणजे आपल्या शाळेचा विकास झाला पाहिजे, आपले रस्ते, शिवाय आपल्या ज्या ग्रामसभा होतात त्याच्यात महिलांनी बोललं पाहिजे. हा महत्वाचा विकास आहे. बरोबर आहे ना. आरोग्य, शिक्षण. आधी कळू दे की विकास कशाचा करायला पाहिजे, कशाचा करायचा ते तरी आधी सापडू दे. आता काय सांगितलं त्यांनी? आरोग्य, शिक्षण, महिला सभेला, ग्रामसभेला महिलांनी बोललं पाहिजे. हा पण विकास आहे असं त्यांना वाटतंय ना. प्रत्येकाला विकासाची वेगळी वेगळी व्याख्या वाटू शकते. एखाद्याला वाटेल की आम्हाला नळाला 24 तास पाणी पाहिजे, मग आम्ही म्हणू विकास झाला. बरोबर ना. प्रत्येकाची उत्तर वेगळे असते आणि ती सगळ्यांची महत्वाचीच आहे. आणि तेच आपल्याला जे तुम्हाला जे वाटतंय आता घरी गेल्यावरती कागदावर लिहायचं की मला काय वाटतं विकास म्हणजे काय, ते आपल्याला करायचं आहे. जे जे तुमच्या मनामध्ये आता तुम्ही बोलत नसलात तरी जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही एक ओळ कागदावर लिहायची आणि त्याला विकास म्हणायचं आहे. मग झाला पाहिजे. बरोबर. सापडलं आपल्याला काय झालं पाहिजे ते सापडलं. मग ते करायचं कुणी आहे? जे काही सापडणार आहे, दळणवळणाची साधनं चांगली असली पाहिजे, रस्ते चांगले असले पाहिजे. करणार कोण? वैदेही सावंत. तुम्ही या आणि करा. कोण करणार? हा, छान. ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा. अगदी योग्य उत्तर दिलंय. कोणी करणार? आम्हीच करणार. ज्याला रस्त्यावरून चालायचं आहे त्यानेच रस्ता बांधायला घ्यायचं. आता आपलं कसं झालंय, आपण वाट बघतोय शंकर आणि पार्वतीच्या विमानाचे ना. पूर्वीची कथा माहिती आहे ना. झाडाखाली रडत असते, वरती जातं शंकर पार्वतीचं विमान आणि मग खाली उतरतं. वत्सा का रडतोयस, मी तुझ्यावर प्रसन्न झालो, वर माग हवा तो वर. आता कुठलं विमान येणार आहे का? मग कशाला वाट बघता त्या विमानाची? रस्ता कोणाला पाहिजे? आपल्याला पाहिजे. आरोग्य चांगलं पाहिजे, आपल्याला पाहिजे. शाळा चांगली पाहिजे, आपल्याला पाहिजे. मग ज्याला पाहिजे त्यानंच ते करायचं. कुणाची वाट बघू नका. फक्त एकत्र या. तुम्हाला आता महिला सभेचा उत्तम अधिकार आहे. महिला सभा होते का तुमच्याकडे? तर महिलांना सांगू दे. महिला सभेला तुम्ही जाता का? कधी होते? महिन्यातून एकदा होते. वा, एवढं सुंदर गावच नाही बघितलेलं मी आतापर्यंत. होते तुम्ही ते बचत गटाचे सगळे तुम्ही एकत्र येता तेव्हा
महिला संघाच्या अध्यक्ष कोण आहे? आलेल्या नाही? CRP आहेत? कुठे आहेत CRP? बाळ झोपलंय. आणि महिला संघाच्या अध्यक्ष म्हणजे रिकामच आहे तो. मलाच घ्या मग. महिला संघाचे अध्यक्षच नाही आहे. तर तुमची जी ही ताकद, उमेदचे बचत गट झाले, खरं तर काही कमीच नाहीये. कमी कशाचीच नाहीये. कमी याची आहे की तुम्हाला आपल्या प्रश्नांची जाणीव नाहीये आणि आपल्या प्रश्नासाठी आपण कंबर कसून काम करायचं असतं आणि त्यासाठी एकत्र यायचं असतं आणि बोलायचं असतं. ह्याची कमी आहे. पैशांची कमी नाहीये. बचत गट किती श्रीमंत आहे? घ्या म्हणतात पैसे. अहो नको मला, नाही घ्या. बरोबर ना? किती रुपये आले? पाच वर्ष ज्यांचे पूर्ण झाले त्याला आले असतील ना 10 लाख आले ना? किती घेतले? 10, कोणी 15. व्यवसाय करत नाहीत ना? कर्ज घेतात आणि छप्पर चांगलं करतात. बरोबर ना? काय करतात अजून? दागिने घेतात. कारण त्यांना ते हेच सापडलेलं नाहीये ना, की आपण पुढे काहीतरी करायचं आहे, हे सापडलेलं नाही, म्हणून ते कर्ज नको म्हणून. बरोबर ना? मग श्रीमंत आहे की नाही तुम्ही? तिकडे पैसे देतात तर तुम्ही नको म्हणताय. घेत नाहीत म्हणतायत. त्या पैसे आम्ही देतो पण हे काय म्हणतात? नको. बरोबर? मग तुमची महिला सभा झाली पाहिजे. कोणाकोणाला वाटतं महिला सभा नेहमी झाली पाहिजे? कोणाला वाटतं महिला सभा झाली पाहिजे? कुठं जायचं ते महिला सभेला? इथं घरात किती कामं असतात. पहिरेपणाला जायचं असतं. महिला सभेला कधी जाणार? म्हणून आपली जी आजची दुर्दशा आहे ना, हे जे तापमान वाढलेलं आहे, मुलांना आपण उन्हामध्ये 5 मिनिटं उभा राहू शकत नाही. प्रवासात गेल्या तर मुलं चक्कर येऊन पडतात. पूर्वीसारखी दणकट राहिली नाही. तापमान एवढं भयंकर आहे, आपण प्रवास करू शकत. ही सगळी दुर्दशा आपल्या गप्प बसण्याने, आपण शहाणं न झाल्याने झालेली आहे. म्हणून तुम्हाला शहाणं व्हावं लागेल. जर तुम्हाला असं वाटतंय की माझ्या मुलाला, माझ्या नातवाला चांगलं आयुष्य जगायचंय, तर तुम्हाला जागरूक झालं पाहिजे. आतापर्यंत नुकसान हे याच्यामुळे झाले. असं गप्प राहायचं, बघायचंच नाही, कधी सभेला जायचंच नाही. आपलं पहिरेपण आणि आपली घरातली कामं. तर तुम्हाला पहिला मी इथं आलेली आहे, तर तुमची महिला सभा झाली पाहिजे. आज आपल्याला ठराव करायचे आहेत, माहितीये ना ग्रामसेवक भाऊ? है ना? आज आपल्याला महिला दिनाच्या निमित्ताने तुमचे प्रश्न सोडवण्यासाठीचे ठराव करून घ्यायचे आहेत. यालाच तर महिला सभा म्हणतात. आणि महिला सभेमध्ये 2 महिला असल्या तरी चालतात. माहितीये का तुम्हाला? पंचायत राजची मी स्टेट मास्टर ट्रेनर आहे आणि सगळ्या ग्रामसेवकांना तुम्ही माझ्या ट्रेनिंगला होता. गुहागर मध्ये आलेली आहे मी. गुहागर मध्ये मी पंचायत समिती सदस्य आणि पंचायत समितीचे अधिकारी यांच्या प्रशिक्षणासाठी आलेली आहे. तर तुमचे माझं कसं ग्रामसेवकांचं नसणार झालेलं ट्रेनिंग. पण महिला सभेची ताकद काय आहे? तुम्हाला जे तुम्ही आता घरी गेल्यानंतर जे लिहिणार आहे किंवा आता तुम्हाला विचार करा, विकास कशाला म्हणायचं या प्रश्नाचं उत्तर जे आहे तुमचं स्वतःच, तोच विकास आपल्याला इथे करता येऊ शकतो. कारण महिला सभेची ताकद ती आहे. समजतंय ना? माघारी तक्रारी करत बसू नका. इथून उठल्यावर खूप बोलू नका. त्या बोलण्याला काही अर्थ नाही. इथे जे तुम्ही बोलाल ते लिहिलं जातं. त्याला अधिकृत कायदेशीर ते लिहिलं जातं की कुणी बोललं, कोणतरी एक बाबा बोललं, त्याचं नाव सुचवलं कुणी, यांनी, की आमचा हा रस्ता महाभयंकर आहे आणि तो आम्हाला लवकरात लवकर चांगला पाहिजे आहे, कारण आमची मुलं त्यावर पडली तर त्याचा जीव जाऊ शकतो. ठराव क्रमांक 1 सुचवलं कुणीतरी सुचवलं तुमच्यापैकी. मग कोणतरी उभं राहील, सांगेल की बाबा माझं याला अनुमोदन आहे. असा आजचा दिवस आहे. आजचा दिवस हा असा आहे. माझ्याकडे पत्र आहे प्रांत अधिकाऱ्यांचं.
8 मार्चच्या दिवशी तुमची महिला सभा घ्यायची आहे आणि तुम्हाला जे जे प्रश्न आहेत पडलेले, आता तुम्ही पहिलाच मला सांगितलं आमचं सगळं चांगलं आहे, तर आता कुठेच प्रश्न पडलेत